आणि हिंदू संस्कृतीचा निपात करण्यासाठी त्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली होती, गावं जाळली होती आणि निष्पाप स्त्रियांवर अमानुष अत्याचार केले होते. मराठ्यांच्या रक्ताने मातृभूमी माखली होती आणि घाबरलेल्या जनतेच्या मनात एकच प्रश्न होता, या अंधारमय काळातून त्यांची सुटका करेल तरी कोण, आणि ते पण कशी? भिक्षा घेऊन अंगणात का उभी माय माऊली, पहाट झाली वासुदेवाची आता येईल हारी. किरकी घेऊन नाचत नाचत म्हणेल वासुदेवा, दान पावल देवा दान पावल. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो तारी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो तारी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो तारी. बोले विठ्ठल विठ्ठल हरी, बोले विठ्ठल विठ्ठल हरी, बोले वासुदेव वासुदेव हरी, बोले विठ्ठल विठ्ठल हरी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो तारी. ऐका हो ऐका, अंधाराच्या या साम्राज्यात लवकरच प्रकाशाची किरणं पडणार आहेत. अन्यायाने ग्रासलेल्या या भूमीत एक दिव्य योद्ध्याचा जन्म होणार आहे, जो केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे तारणहार ठरेल. ऐकताय ना मंडळी, ऐकताय ना? तो पराक्रमी, धैर्यशील आणि न्यायप्रिय असेल. त्याच्या तलवारीच्या एका वाराने अन्याय गारद होईल आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळून उठेल. त्या महान योद्ध्याचा जन्म शिवनेरी गडावर लवकरच होईल. हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापन, स्वचरित्र शिवराय. वेदांप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र. आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन कायच घडवणार. म्हणूनच ही वेडी वाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. आणि मग तसंच काही झालं. शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला. गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं? शिवाजी शिवाजी शिवाजी.
सरत जात होती आणि महाराज तरुण होत होते. ज्येष्ठ मावळ्यांकडून ते तलवारबाजीचे कठोर प्रशिक्षण घेत होते आणि स्वराज्यासाठी लढण्याची तयारी करत होते. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. भगव्या ध्वजासमोर तलवार उचलून त्यांनी प्रतिज्ञा केली की हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढतील. त्या पवित्र क्षणी फक्त एक घोषणा झाली का? नाही, त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांनीही त्यांच्यासोबत ही शपथ घेतली. त्या दिवशी स्वराज्याचे स्वप्न एक संकल्प बनले आणि मराठ्यांच्या संघर्षाची नवीन सुरुवात झाली. दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अग धावाय खाय खाय दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे भरतीच आज संबळाला दे. अरे अंबाबाई
आज या पवित्र भूमीवर माझ्या तलवारीला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करतो, हिंदवी स्वराज्यासाठी माझा प्रत्येक श्वास समर्पित करीन. अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेच्या जोखडातून माझ्या मातृभूमीची मुक्ती मी निश्चितच करीन. धर्म, संस्कृती आणि मराठी माणसाच्या सन्मानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. स्वराज्य हेच माझे ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी मी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सिद्ध आहे. जय भवानी, हर हर महादेव, जगदंब. रणसंग्राम पेटला होता. पावनखिंडीच्या अरुंद वाटेत मराठ्यांचे मोजकेच वीर उभे होते, पण त्यांच्या छातीत असलेल्या धैर्याच्या ज्वाला हजारो शत्रूंवर भारी पडत होत्या. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे 300 बांदल सैनिक मृत्यूला सामोरे जाण्यास सिद्ध होते. तलवारीच्या एका वाराने हर हर महादेव च्या गगनभेदी गर्जनेने त्यांनी सिद्धी जोहरच्या प्रचंड सैन्याला रोखून धरले होते. रक्ताने न्हालेली माती त्यांच्या त्यागाची साक्ष देत होती. अखेरच्या श्वासापर्यंत लढत बाजीप्रभूंनी महाराजांना विशालगड गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळवून दिला. त्या दिवशी या भूमीने त्याग आणि शौर्याचा सर्वोच्च आदर्श दाखवला. त्यामुळे पावनखिंड इतिहासात अजरामर झाली. पन्हाळ्यावरून निघताना बातमी अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे. या रोडची झाल्यानंतर विशाळगडच्या एका घरात बातमी अनुकूल आहे. थांबा महाराज, महाराज. या घोडखिंडीत विजापुरी फौजा मी रोखतो. तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला मारण्याच्या दारात सोडून महाराज, तुमचं प्राण लाख मोलाचा. गडावर पोचताच तोफांची इशारा द्या. वडीलकीच्या नात्यानं सांगतोय. प्रचंड त्याला गवता आणि कापून काढू. पण माझी महाराज, लाख मेलं तरी चालला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. भावने
अरे आम्ही सांगतोय तोफ वाजवा. तोफेचा आवाज आला आणि स्वराज्यासाठी बाजी पडला. मावळ्यांचा त्याग आणि रक्त सांडल्याशिवाय स्वराज्याचे स्वप्न साकार होत. आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणांकडे वाटचाल करत आहोत. पण ही सुवर्ण क्षणे आपल्या नशिबी आली ती फक्त बाजी प्रभूंसारख्या बलिदानी वीरांमुळेच. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं राज्य पृथ्वीचे करीन बाळ माझा. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच विचार होता. आता या भूमीला एका छत्रपतीची गरज आहे. प्रजेला न्याय देणारा, शत्रूंना पराभूत करणारा आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारा राजा हवा होता. त्या सर्वांच्या मनात एकच नाव होते, शिवाजी महाराज. अखेर 6 जून 1674 रोजी रायगडावर भव्य राजसभेत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. वैदिक मंत्रांच्या जयघोषात सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी छत्रपती पदाची जबाबदारी स्वीकारली. त्या क्षणापासून संपूर्ण महाराष्ट्राला एक पराक्रमी, न्यायप्रेमी आणि स्वाभिमानी राजा मिळाला, छत्रपती शिवाजी महाराज.
लाख नव्याने जाग पेटू दे आग मराठी विश्वतो विद्वान् गन्तिष्ठत्र शाकुलम् महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम आणि बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मैं लाऊंगा शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ फौज फाटा नाही बकळे अंगी 10 हातीचं पळ पाहणारा काक छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली. गावा लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वाद. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबाबांचं पुत्र तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर परंतु लहानपणी पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा चोच्छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी
हिंदवी स्वराज्यातील तरुण वीरांनो, आज आपण महाराजांच्या जीवनातील कथा सादर केल्या, पण हे फक्त बघण्यासाठी नाही, हे शिकण्यासाठी आहे. हे विचार तुमच्या आयुष्यात उतरले पाहिजे. स्वराज्य ही फक्त जमीन जिंकण्याची गोष्ट नव्हती, ती होती अन्याय विरुद्ध लढण्याची, आपल्या मातृभूमीसाठी झिजण्याची. शस्त्र असो वा शास्त्र, प्रत्येकाने आपल्या कार्यात सर्वोत्तम झाले पाहिजे. शिक्षण, व्यापार, शेती, संशोधन कोणत्याही क्षेत्रात असावे, पण विचार असा असावा की त्यातून आपले कुटुंब, आपले समाज आणि आपला देश उन्नत झाला पाहिजे. आजच्या काळात शत्रू तलवारीने येणार नाही, पण आळस, स्वार्थ आणि नीतिहीनता या रूपात तो तुमच्यात घर करेल. त्याला दूर सारा. प्रत्येक दिवस हे लक्षात ठेवून जगा, मी माझ्या कर्तव्यात जागरूक आहे का? मी माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्नशील आहे का? मी माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी योगदान देतोय का? स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. आम्ही फक्त त्यांची आज्ञा पूर्ण केली. त्यामुळे कोणीही आपल्या पराक्रमाचा गर्व बाळगू नये. कार्य आपल्या हाती असतं, पण फळ श्री ठरते. नम्रता आणि कृतज्ञता हीच खरी बुद्धी असते. तुमच्यातील प्रत्येकात एक शिवाजी आहे. गरज आहे तर त्याला जाणून घ्या. तरुणांनो, उठून उभे राहा, प्रगती करा, देशाला पुढे न्या. हॅलो, जरा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ऐतिहासिक गाथा. कोपरी ग्रामस्थ, लहान, सर्व तरातील वयातील हे कलाकार जरा एकदा आपल्या जागेवर उभं राहून जर टाळ्या मारल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुद्रा वाटेल. जरा आपल्या हृदयापासून बोला, आपल्या मनातून आवाज येऊन दे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ही गाथा आज या इथे सादर झाली. सर्व कलाकार आज एकत्र आहेत. आपला उभं राहून दिलेली मानवंदना आज छत्रपतींना मानाचा मुजरा करत आहे. मी सर्वांना विनंती करतो की शिवगर्जनेसाठी सगळ्यांनी उभं राहावे. सगळ्यांनी शिवगर्जनेसाठी उभं राहावे ही विनंती आहे. जरा तिकडे